श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे जो सध्या एखाद्या चिंतेत आहे, मनात असंख्य प्रश्न घेऊन जगत आहे आणि देवाकडे मात्र रोज प्रार्थना करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा चिंता सोड, मी तुझ्यासोबत आहे. होय भक्तांनो, अनेक वेळा आपल्या जीवनात अशा परिस्थिती निर्माण होतात की आपल्याला वाटू लागतं की देवाने आपल्याकडे पाठ फिरवली आहे. आपण रोज पूजा करतो, नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, पण तरी देखील आपल्या समस्या काही संपत नाहीत. मग मनात एक प्रश्न निर्माण होतो, स्वामी माझं ऐकत आहेत की नाही? माझ्या प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचतात की नाही? हा प्रश्न आपल्या मनामध्ये सतत यायला लागतो. मी इतकी भक्ती करूनही माझ्या जीवनात दुःखच का येते? पण बाळांनो, स्वामी सांगतात, तू जे पाहतो आहेस ते संपूर्ण सत्य नाही. तुला वाटत आहे की तुझे काम अडले आहे, तुला वाटत आहे की तुझी प्रगती थांबली आहे, तुला वाटत आहे की तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. पण जिथे तुझी नजर संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. कधीकधी देव आपल्याला उशीर करतो, कारण तो आपल्याला त्याहूनही चांगले काहीतरी देण्याची तयारी करत असतो. म्हणूनच स्वामी म्हणतात, धीर धर, योग्य वेळ जवळ आली आहे. भक्तांनो, तुमच्या जीवनात एखादी इच्छा असेल, नोकरी मिळण्याची, व्यवसायात यश मिळण्याची, घर बांधण्याची किंवा लग्न होण्याची किंवा संतती प्राप्तीची, कर्जमुक्त होण्याची यातील इच्छा असेल तर लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, कारण हा संदेश तुमच्यासाठी आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनो, व्हिडिओ स्किप करू नका. आणि हो, हा स्वामींचा संदेश ऐकला तर तुमच्या मनाला नक्कीच धीर मिळणार आहे. स्वामी समर्थ सांगतात की तुझ्या मनातील एक मोठी इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, पण त्यासाठी सर्वात आधी तुला चिंता सोडावी लागेल, कारण चिंता म्हणजे श्रद्धेची शत्रू. जिथे चिंता असते तिथे विश्वास कमी होतो, आणि जिथे विश्वास कमी होतो तिथे श्रद्धा कमी होते, तिथे कृपेचा अनुभव घेणं कठीण होतं. स्वामी म्हणतात, स्वामी सांगतात, बाळा तू माझ्यावर विश्वास ठेव. भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण रात्री झोपतो तेव्हा उद्याच्या सूर्योदय होईल याची खात्री असते. आपण बी पेरतो तेव्हा झाड उगवेलच याची देखील खात्री असते. मग स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवताना आपण का घाबरतो? स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, तर तो अनुभव आहे, तो आधार आहे, तो संकटातून बाहेर काढणारा हात आहे. आज अनेक भक्त सांगतात की जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते, जेव्हा आम्ही कठीण परिस्थितीमध्ये अडकलेला होतो, तेव्हा स्वामींनी नवीन मार्ग दाखवला, नवीन दार उघडलं होतं. जेव्हा डॉक्टरांनी आशा सोडली होती तेव्हा स्वामींनी चमत्कार केला होता. मित्रांनो, जर खोटं वाटत असेल तर हा अनुभव माझ्याही आयुष्यात आलेला आहे. जेव्हा आर्थिक संकट आले होते तेव्हा स्वामींनी मदतीचा हात पाठवला होता. जेव्हा सर्वांनी साथ सोडली होती तेव्हा फक्त स्वामी माझ्यासोबत उभे राहिले. म्हणून आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, बाळा घाबरू नकोस. तू सध्या ज्या परिस्थितीतून जात आहेस ती कायमची नाही. हे ढग आहेत, हेही निघून जातील. अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसेच तुझ्या जीवनात आनंद येणेही थांबणार नाही. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांचा विचार करू नकोस, कारण ते तुझ्यावर अन्याय करणारे जे आहेत त्यांच्याकडे मी स्वतः पाहत आहे आणि त्यांना त्यांच्या वागण्याचा लवकरच मी त्यांना जे काही फळ आहे ते देणार आहे. जे लोक तुझ्या विरोधात बोलतात, जे लोक तुला कमी लेखतात, जे लोक तुझे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा न्याय स्वामी स्वतः करतील. तू फक्त तुझ्या कर्मावर लक्ष ठेव. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, स्वामी खरंच खूप आधार देणारा जो आहे तो संदेश देत असतात. तू फक्त नामस्मरण करत राहा, कारण स्वामींच्या दरबारात उशीर होतो पण अन्याय नाही. पण अन्याय मात्र कधीच होत नाही. भक्तांनो, आजपासून एक गोष्ट करा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त म्हणते मी, फक्त 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. हे नाम तुमच्या मनातील भीती जी आहे ती दूर करेल, तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वामींवरचा विश्वास अधिक मजबूत करेल. स्वामी सांगतात, मी तुझ्या प्रार्थना ऐकतो आहे. कदाचित उत्तर आज मिळणार नाही, कदाचित उद्याही मिळणार नाही, पण योग्य वेळ आल्यावर तुला इतके मोठे फळ मिळेल की तू आजच्या दुःखाला विसरून जाशील.
म्हणूनच रडू नकोस, निराश होऊ नकोस, स्वतःला एकटे समजू नकोस, कारण स्वामी तुझ्यासोबत आहेत. आणि आजचा त्यांचा संदेश स्पष्ट आहे. चिंता सोड आणि हे ऐक, मनातील इच्छा पूर्ण होतील. बाळा, फक्त श्रद्धा ठेव, सबुरी ठेव आणि नामस्मरण करत राहा. तुझ्या आयुष्यात जे काही वाईट विचार चालू आहेत किंवा निगेटिव्हिटी चालू आहे ती नक्कीच बंद होईल. लवकरच तुझ्या जीवनात आनंदाची बातमी येणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे जे आत्ता कोणी चिंतेत असेल, चिंताग्रस्त असेल, त्याला या व्हिडिओमुळे नक्कीच आधार भेटेल. आणि मित्रांनो, जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि आपल्या या परिवाराचा स्वामी भक्त असल्याचा भाग बना. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.